नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत पुणे शहरातील सुप्रसिद्ध अशा मगरपट्टा सिटीचे शिल्पकार असलेले सतीश मगर यांच्याबद्दल। मित्रांनो, मगरपट्टा सिटी ही टाउनशिप कशी उभी राहिली असा रंजक प्रश्न प्रत्येकाला कधी ना कधी तर पडलेलाच असेल। ही प्रसिद्ध टाउनशिप कोण्या मोठ्या पिढीजात बांधकाम व्यावसायिकाने बांधली नसून पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या एका सामान्य शेतकऱ्याने उभारलेली आहे। या प्रसिद्ध निर्मितीमागे शेतकरी कुटुंबातून आलेले सतीश मगर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल। सतीश मगर हे एका शेतकरी जमीनदार घराण्यातून आले असून आजोबा राजकारणात होते, तर त्यांचे वडील पुण्यातील पुणे इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनियर होऊन पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बीजी शिर्के यांच्या कंपनीत काम करत होते। नंतर त्यांनी स्वतःची एक नवी कंपनीची सुरुवात केली। त्यातून ते डिफेन्सची छोटी मोठी कामे घेत असत। 1972 नंतर त्यांनी घरगुती शेती व्यवसाय पाहण्याचे ठरवले। सतीश मगर यांचे आजोबा अत्यंत प्रगतिशील विचारी व्यक्ती होते। आपली नातवंडे जमीनदार होण्यापेक्षा कोणीतरी मोठे उद्योगपती व्हावे यासाठी त्यांनी सर्वांनाच शिक्षणासाठी शनिवार पेठमध्ये राहायला पाठवले। सतीश मगर यांची जडणघडण आजोबांनी व त्यांच्या वडिलांच्या नजरेखाली झालेली होती। त्यांचे चुलते जे 20 वर्ष आमदार व खासदार राहिले होते, त्यांच्या विचारांचा देखील सतीश मगर यांच्यावर मोठा प्रभाव होता। साधेपणाने राहणे ही त्यांची एक खासियतच होती। आजकाल टाटा बिर्लाच्या जमान्यामध्ये देखील सतीश मगर हे जास्त प्रसिद्धी झोकात नसतात। शालेय शिक्षण पूर्ण करून सतीश मगर यांनी कृषी महाविद्यालयातून कृषी विभागातून पदवी घेतली। कृषी पदवी घेतल्यानंतर त्यांना देशातील एक भीषण वास्तव लक्षात आले। त्यांची पदवी पूर्ण केल्यानंतर ते शेतीकडे वळले। दरम्यानच्या काळात त्यांच्या एका मित्राचे दुकान MG रोड येथे होते। तो सतीश मगर यांच्या एवढ्या 150 एकरमधून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा देखील जास्त उत्पन्न तेवढ्या छोट्याशा दुकानामधून कमवायचा। शेती हा व्यवसाय एकदम बेभरवशाचा वाटल्याने सतीश मगर यांनी 150 गायी घेत अत्याधुनिक दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली। मात्र आत्तासारखेच त्यावेळी देखील दूध उत्पादकांचे आंदोलन होऊन दूध रस्त्यावर फेकून दिले की दुसऱ्या दिवशी गायींना काय खाऊ घालायचे असा प्रश्न भेडसावणे असे अनेक प्रश्न पडल्यामुळे हा व्यवसाय देखील त्यांना काही भरवशाचा वाटला नाही। 1985 साली त्यांनी 2-3 मित्रांसोबत मार्केटिंग कंपनी चालू केली। त्यातून त्यांना चांगला अनुभव मिळाला। त्या काळामध्ये मगरपट्टा परिसरातील शेतकरी हे पुण्याच्या वाढत्या शहरीकरणामुळे आपल्या जमिनी बिल्डरला विकून गुंठे पाटील बनायचा प्रकार रास्तपणे चालला होता। त्यातूनच आलेल्या पैशातून उधळपट्टी करून शेवटी कंगाल बनायचे हे सर्रास सुरूच होते। काहीतरी वेगळे केलं पाहिजे हा सतीश मगर यांच्या डोक्यामध्ये नेहमीच विचार होता। त्यांना अगोदर वाटले की आपण आपल्या जमिनीवर बंगले बांधून विकावेत, पण ते त्यांना व्यावसायिकदृष्ट्या काही पटले नाही। काही वर्ष शेती करून त्याचे परिसरातील बहुधा सर्वच शेतकऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित झाले होते। सर्व शेतकऱ्यांना एकत्र घेऊन एक कंपनी स्थापून ज्यांची जेवढी शेती त्या प्रमाणात त्यांना कंपनीमध्ये भागीदारी द्यायचा असा विचार त्यांच्या मनामध्ये आला। या विचाराला भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पाठिंबा देखील दिला। तसाच काही लोकांचा याला विरोध सुद्धा झाला, पण सर्वांना व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर शेतकऱ्यांना भविष्यातील फायदे दाखवून देऊन तयार केले व मगरपट्टा टाउनशिपची पहिली वीट रचली गेली। मगरपट्टाची पायाभरणी झाली। सतीश मगर लगेच एक प्रसिद्ध हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितले की त्यांना टाउनशिप उभारायची आहे। त्यावर हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांना त्यांची कल्पना आवडली। हाफिज कॉन्ट्रॅक्टर सोबत त्यांनी विस्तृत पद्धतीने जमिनीचा अहवाल बनवला। कुठे मोकळी जागा ठेवायची, कुठे शाळा,
कुठे रस्ते इत्यादी सर्व देखील त्यांनी ठरवून घेतले. माहितीचा संपूर्ण आलेखबद्ध घेऊन महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली. शरद पवार साहेबांनी सतीश मगर यांना टाउनशिप उभी करण्याबाबत गंभीर आहेत का असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्वतःची जिद्द दाखवत हो म्हटले. त्यांनी शहरी जमीन कमाल मर्यादा कायद्याबाबत विचारले, सविस्तर माहिती विचारली व उत्तर दिल्यानंतर त्यांनी फाईलला मंजुरी देत पुढे मंजुरीसाठी पाठवून दिले. काही दिवसांनी सरकारमधून त्यांना प्रोजेक्टबद्दल चर्चा करण्यासाठी निमंत्रण आले. अनेक तांत्रिक अडचणी होत्या, त्याचे निराकरण करण्यासाठी सतीश मगर यांना प्रचंड वेळ गेला. याच काळात त्यांनी जगभरातील अनेक शहरांना भेट देऊन तेथील नगररचनेचा त्यांनी अभ्यास सुरू केला आणि या सर्व अभ्यासामुळे त्यांचं बऱ्यापैकी ज्ञान हे खोल झाले. काहीही करून शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे असा त्यांचा नेहमीच हट्ट असे. आपल्या देशातील हडप्पा, मोहिंजोदडो या संस्कृतीमधील देखील नगर रचनेचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. 2000 साली मगरपट्टा टाउनशिपच्या कामास प्रत्यक्षपणे सुरुवात झाली. पहिल्यांदाच त्यांनी IT पार्क बांधकामाला सुरुवात केली, कारण त्यावेळी IT पार्क हा एक अत्यंत आकर्षणाचा मुद्दा होता. पुण्यासारख्या भागात ITचा विस्तार हा झपाट्याने होताना सतीश मगर यांनी पाहिलं होतं. सुमारे 430 एकरमध्ये ही टाउनशिप बनत होती. मगरपट्टामधील सायबर सिटी पूर्णपणे शेतकऱ्यांच्या कंपनीच्या मालकीची आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग हा मगरपट्टा सिटीच्या देखरेखीसाठी खर्च करतात. आज देशातील सर्वात मोठे 15 स्क्रीनचे थिएटर मॉल हे देखील मगरपट्टामध्येच आहे. मगरपट्टा सिटीमधील भागधारक शेतकऱ्यांना त्यांनी भागीदार बनवत त्यांच्या आयुष्याला वळण दिले. शेतकऱ्यांच्या मुलांना सतीश मगर यांनी उद्योगासाठी प्रेरित केले. अनेक जण त्यातून छोटे मोठे उद्योजक देखील घडले. सतीश मगर यांनी नुसता स्वतःचा विचार न करता सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा विचार केला व देशातील एक सुंदर असे शहर वसवले व त्या शहरातील 30% मालकी कायमस्वरूपी शेतकऱ्यांना देत अनेक पिढ्यांना त्यांनी एक आदर्श निर्माण करून दिला. हे क्रांतिकारी पाऊल सतीश मगर यांनी उचलत मराठी उद्योजकांच्या यादीत नाव कमावले. जगभरात आज सतीश मगर यांना गौरवाने पाहिले जाते. त्यांनी क्रीडाई व मराठा चेंबर्सचे अध्यक्ष म्हणून राहण्याचा मान देखील स्वीकारला. सतीश मगर यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. पुण्याच्या मानात अजून एक तुरा सतीश मगर यांनी रोवला असून या असामान्य कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तीबद्दल सर्व जनमानसात माहिती व्हावी हा या व्हिडिओचा उद्देश आहे. पुणेरी स्पीक्सवरून घेतलेल्या या माहितीमुळे नक्कीच तुम्हाला एका अत्यंत सुंदर अशा व्यक्तिमत्वाबद्दल माहिती झाली असेल याची आम्हाला खात्री आहे. अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.